नमस्कार. चला, आज आपण नांदेड जिल्हा परिषदेच्या एका अशा जबरदस्त प्लॅनबद्दल बोलूया, जो फक्त कागदावरचे शब्द नाहीये, तर समाजाला खऱ्या अर्थानं बदलण्याचा एक ठोस आराखडा आहे. शिक्षण, आरोग्य, समानता या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात कशा आणता येतात, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. हा प्रश्न खूप मोठा आहे नाही का? विचार केला तर यात शिक्षण, आरोग्य, समानता, विकास सगळंच आलं. पण या प्रश्नाचं एक प्रॅक्टिकल उत्तर काय असू शकतं? आणि हेच उत्तर नांदेड जिल्हा परिषदेने दिलंय. मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मेघना कावली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या या आराखड्यात आणि याची खास गोष्ट काय माहितीये, ही फक्त एक योजना नाही, तर समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा, कृतीतून काहीतरी करून दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. कोणत्याही समाजाचा खरा पाया असतो तिथली तरुण पिढी, बरोबर? म्हणूनच या आराखड्याची सुरुवात होते थेट मुलांच्या आणि तरुणांच्या विकासावर लक्ष केंद्रित करून. पाहूया हे नक्की कसं साधलं जाणार आहे. आता ही स्लाइड बघा. यातला विचार खूपच जबरदस्त आहे. ही योजना विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्याचा विचार करते. सुरुवात होते शारीरिक विकासापासून, म्हणजे खेळाच्या मैदानांपासून. मग त्यांना डिजिटल युगासाठी तयार करण्यासाठी लॅपटॉप दिले जातात आणि शेवटी करिअर मार्गदर्शनाद्वारे त्यांना भविष्याची नेमकी दिशा दाखवली जाते. म्हणजे हा एक पूर्ण विचारपूर्वक तयार केलेला मार्ग आहे. शिक्षण तर महत्त्वाचं आहेच, पण ते तेव्हाच कामी येईल जेव्हा शरीर निरोगी असेल. त्यामुळे साहजिकच या आराखड्यातला दुसरा महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे आरोग्य. कारण एक निरोगी समाजच खऱ्या अर्थानं प्रगती करू शकतो. इथे आरोग्य सेवेकडे 3 वेगवेगळ्या लेव्हल्सवर पाहिलं जात आहे. एकीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रांसारख्या पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात आहेत. दुसरीकडे जनजागृतीतून आजार होऊच नयेत म्हणून प्रयत्न केले जात आहेत. आणि तिसरीकडे क्षयरोगासारख्या गंभीर आजाराला मुळापासून संपवण्याचं ध्येय ठेवलं आहे. तर हे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे PHC हे या संपूर्ण आरोग्य यंत्रणेचं हृदय आहे असं म्हणायला हरकत नाही. गावातील लोकांसाठी हे आरोग्याचं पहिलं स्टेशन आहे. त्यामुळे त्यांचा विकास करणं म्हणजे एका अर्थी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासारखंच आहे. आज आपल्याकडे एक करून उत्तम टेक्नॉलॉजी आहे, पण खरा प्रश्न हा आहे की ती खेड्यापाड्यातल्या समाजातल्या सगळ्यात गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते का? आणि याच प्रश्नाचं उत्तर नांदेड जिल्हा परिषदेने या योजनेतून दिलंय. एनामोल स्कॅनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या गर्भवती महिलांना जास्त धोका आहे त्यांचं आरोग्य जपलं जाणार आहे. हे बघा कसं तंत्रज्ञान आणि सामाजिक समानता एकत्र येऊ शकतात, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. ओके, तर शिक्षण झालं, आरोग्य झालं. आता वळूया तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या स्तंभाकडे, तो म्हणजे सामाजिक न्याय. या आराखड्यात सामाजिक समानतेसाठी काही ठोस पावलं उचलण्यात आली आहेत. ही स्लाइड खूप सुंदरपणे 2 महत्त्वाच्या गोष्टी एकत्र मांडते. एका बाजूला 4 चाकी वाहनं देऊन लोकांना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न आहे, तर दुसऱ्या बाजूला विधवांच्या मुलांना मदत करून एक सामाजिक सुरक्षा कवच, एक सेफ्टी नेट तयार केलं जातंय. म्हणजे बघा, संधी निर्माण करणं आणि आधार देणं या दोन्ही गोष्टींवर समान भर दिला गेला आहे. आणि आता आपण येतोय या आराखड्याच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे शाश्वत विकास. कारण आज केलेली प्रगती उद्याही टिकली पाहिजे, बरोबर ना? यासाठी गावांना पर्यावरण आणि शेतीच्या दृष्टीने सक्षम बनवणं खूप गरजेचं आहे. शाश्वत विकासाची सुरुवात होते स्वच्छतेपासून. प्रत्येक गावात एक प्रभावी कचरा व्यवस्थापन प्रणाली असणं ही फक्त एक सुविधा नाहीये, तर ती एका निरोगी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीची पायाभरणी आहे. आता बघा, एका बाजूला कचरा व्यवस्थापनासारखी मूलभूत गरज आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रिसिजन फार्मिंगसारखं आधुनिक तंत्रज्ञान. काय आहे प्रिसिजन फार्मिंग? सोप्या शब्दात सांगायचं तर कमीत कमी संसाधनांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेणं. हा शेती आणि पर्यावरणाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा विचार आहे. तर आतापर्यंत आपण ज्या 11 योजना पाहिल्या त्या वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्या सोट्या नाहीत. विद्यार्थ्यांसाठी खेळाचं मैदान, गर्भवती महिलेसाठी एनामोल स्कॅन, शेतकऱ्यांसाठी प्रिसिजन फार्मिंग आणि विधवांच्या मुलांसाठी आर्थिक मदत, हे सगळे धागे जेव्हा एकत्र येतात तेव्हा एका सशक्त आणि आत्मनिर्भर समाजाचं चित्र तयार होतं.